नमस्कार, मी विष्णू बुरे, प्रथम न्याय न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आता नवी मुंबई कामोठे येथे तर आपल्यासोबत काही धनगर समाजाचे बांधव आहेत। त्यांची मागणी काय, याच्या आधी त्यांनी पदयात्रा काढली होती, तर आज काय त्यांचं नियोजन आहे ते ऐकून घेऊ। सर, दानवे सर, जय मल्हार, जय मल्हार। आज या ठिकाणी सकल धनगर समाजाच्या वतीनं नवीन भव्य दिव्य असं रस्ता रोकोचं नियोजन या ठिकाणी आम्ही केलं होतं, पण आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आमचं जे पत्र होतं ते नाकारलं, म्हणून आम्ही शांततेच्या मार्गानं म्हणून आज या ठिकाणी नवी मुंबईच्या सकल धनगर समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पदयात्रा आयोजित केलेलं आहे। आणि पदयात्रेचं नियोजन कळंबोली मायाका मंदिरपासून आम्ही पदयात्रा कामोठ्यापर्यंत आणणार आहे। या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं धनगर बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। आणि 70 वर्ष धनगर समाजाचा एसटी आरक्षणाचा प्रश्न ज्या सरकारने आतापर्यंत जुळवत ठेवला आहे, त्याचा जाब विचारण्यासाठी व सरकारची खुर्ची हलवण्यासाठी हा एक मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे। याच्या आधी तुम्ही पदयात्रा काढली होती मंत्रालयापर्यंत, त्याचा काही मार्गी लागला का? या अगोदर आम्ही पदयात्रा काढली होती। सरकारनं 50 दिवसाचं या ठिकाणी आम्हाला अल्टिमेटम दिलं होतं, पण त्या 50 दिवसामध्ये या शिंदे सरकारनं काहीसुद्धा हालचाल केलं नसल्यामुळे हा आमचा समाज आता यापुढे धनगर समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही। पण आता जर तुमच्या समस्येचं निवारण नाही झालं तर धनगर समाजातर्फे पुढचं पाऊल कसं राहणार, काय नियोजन करणार? आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही रस्ता रोको आंदोलनाचं नियोजन केलेलं होतं, परंतु महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जे आमचे हायकोर्टामध्ये जी केस चालू आहे त्याचा पूर्ण खर्च उचलला आणि आम्हाला वेळ दिली, आणि आम्ही न्यायालयीन लढ्यामध्ये आम्ही अंतिम टप्प्यात आहोत। म्हणून आम्ही पण आमच्या समाजाला विनंती करतो की बाबा आपण थोडं संयमानं घ्यायचं आहे, आणि जर आता का ह्या 3 तारखेला तारीख आहे, त्या तारखेला जर निकाल व्यवस्थित नाही दिला, सरकारनं जर दखल नाही घेतली, तर 3 तारखेनंतर म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच पुढच्या वर्षी आम्ही उग्र असं आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करणार आहोत। तर काय सांगाल सर, आज एवढे मोठ्या संख्येने जमला, काय सांगाल शासन प्रशासनाला? खरं सांगायचं झालं तर हा आंदोलनाचा इशारा प्रशासनाला कळाला होता की धनगर समाज मोठ्या प्रमाणात आज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। यामुळं प्रशासनानं आमच्या विनंतीला ॲक्च्युली बगल दिली, आणि आमचं जे आंदोलनासाठी जी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली होती रस्ता रोकोची, त्याला त्यांनी नकार दिला, आणि त्यामुळं आम्ही आज शांततेच्या मार्गानं हे आंदोलन करतो आहे। पण येणाऱ्या काळात आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहे असा इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे। आणि तुमच्या माध्यमातून पण आम्ही प्रशासनाला हा इशारा देतो की इथून पुढच्या काळात आमच्या परवानग्या वगैरे त्यांनी नाकारू नये, आणि आम्हाला शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्यास परवानगी द्यावी, ही प्रशासनाला मी विनंती करतो तुमच्या माध्यमातून। ओके, तर आपल्यासोबत काही महिला आहेत, त्यांची पण प्रतिक्रिया जाणून घेऊ आपण। मॅडम, काय सांगाल या आंदोलनाबाबत? हे आंदोलन ज्या आमच्या धनगर समाजाचं आहे ते आमच्या हक्काचंच आंदोलन आहे, आणि आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते आम्हाला मिळावं हीच आमच्याकडे सरकारकडे मागणी आहे। तर बघू शकता की या धनगर समाजातर्फे आज रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, पण त्यांना परमिशन मिळाली नाही काही कारणास्तव। तर यांचं म्हणणं हेच आहे की येत्या काही दिवसात 2023 संपेपर्यंत आम्हाला न्याय नाही मिळाला, आरक्षण नाही मिळालं, तर 2024ला आम्ही नवीन सुरुवात करू आणि ते उग्र आंदोलन होईल, त्याला जिम्मेदार सर्व शासन प्रशासन राहील। मी विष्णू बुरे, प्रथम न्याय न्यूज चॅनल, कॅमेरामॅन प्राची बुरे सोबत, कामोठे, नवी मुंबई।